नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लिपिक टंकलेखक म्हणजेच क्लर्क टायपिस्ट पूर्व परीक्षा 2023चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे व मुख्य परीक्षा लवकरच होईल. याच्या डेट्स MPSC वेबसाईटवर लवकरच रिलीज करेल. सो मुख्य परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न आहे, परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे व त्याच्यासाठी जी इम्पॉर्टंट बुक लिस्ट जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये ही जी मुख्य परीक्षा आहे क्लर्क टायपिस्टची, त्याचा पॅटर्न, त्याचा अभ्यासक्रम आणि त्याची बुक लिस्ट या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. एकंदरीत या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 ते 2022 हे जे 5 वर्षाचे पेपर्स आहेत हे कसे डाउनलोड करायचे याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ बनवून घ्या, कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि शक्यतो मागील 5 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे महत्त्वाचे असतात आणि ज्यांना आयोगाचे पेपर बघायचे आहेत आन्सर कीसोबत, ते सर्व पेपर तुम्ही इथं बघू शकता. याची एक कंबाईन PDF आपण तयार केलेली आहे. ही तुम्हाला कशी डाउनलोड करायची ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तसेच तुम्ही आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्वयं, यालासुद्धा जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. सो एकंदरीत आपण सुरुवातीला या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न पाहूया. आपणा सर्वांना माहिती आहे की 2023मध्ये एक बदल झालेला आहे आणि तो म्हणजे काय आहे तर गट क चे जेवढे काही पदं आहेत AMVI सोडून त्या सर्वांसाठी मुख्य परीक्षा एकच होणार आहे. म्हणजे कसं तर क्लर्क टायपिस्ट, तसेच एक्साईज सब इन्स्पेक्टर आणि टॅक्स असिस्टंट या सर्वांसाठी एकच मुख्य परीक्षा होणार आहे. याआधी काय व्हायचं तर फक्त पेपर 1 कंबाईन व्हायचा आणि पेपर 2 सेपरेट असायचे प्रत्येक पदासाठी. पण 2023पासून काय होत आहे तर हे दोन्ही पेपर या सर्व पदांसाठी एकच आहेत. सो हे लक्षात ठेवा, मुख्य परीक्षासुद्धा आता कंबाईन झालेली आहे. AMVIचं पद सोडलं तर बाकी सर्व गट पदांसाठी ही कंबाईन परीक्षा आहे. सो एकंदरीत जर आपण एक्झामचा जो पॅटर्न बघितला, म्हणजे परीक्षा योजना जर बघितली, तर या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 प्रश्नपत्रिका असतील. प्रश्नपत्रिका 1 आणि प्रश्नपत्रिका 2. प्रश्नपत्रिका 1 ही मराठी इंग्रजीची असेल आणि प्रश्नपत्रिका 2 ही सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीची असेल आणि प्रत्येक पेपर हा 200 गुणांचा आहे. म्हणजे एकंदरीत पेपर क्रमांक 1 200 गुण, पेपर क्रमांक 2 200 गुण, अशी एकूण 400 गुणांची ही परीक्षा आहे, मुख्य परीक्षा. हे लक्षात ठेवा. आणि गट क ची जी पदं आहेत त्याच्यासाठी इंटरव्ह्यू नसतो. म्हणजे या 400 मार्कावरच तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि याच्यावरच तुमचं सिलेक्शन होईल, हे लक्षात ठेवा. जर आता आपण प्रत्येक पेपरचं डिटेल इथं माहिती घेतली तर पहिला जो पेपर आहे मराठी इंग्रजीचा, याच्यामध्ये मराठीवर 50 प्रश्न असतील 100 गुणांना, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे. तसेच इंग्रजीवर सुद्धा 50 प्रश्न असतील 100 गुणांना, म्हणजे एकंदरीत एक प्रश्न हा 2 मार्काला आहे. सो एकंदरीत अशा 100 प्रश्नांसाठी हे 200 मार्क असतील. आणि इथं जे दर्जा दिला आहे तो मराठीचा 12वीचा दर्जा दिलेला आहे आणि इंग्रजीचा पदवीचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे या दर्जाचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील. माध्यम हे लँग्वेजचं तेच असतं, इथं ट्रान्सलेशन दिलेलं नसणार आहे, कारण की आपल्याला इथं भाषेची आपल्या इथं एक्झाम आहे. मग सो मराठीचे प्रश्न हे मराठीतच आणि इंग्रजी प्रश्न हे इंग्रजीतच असतील. त्याचं कुठेही ट्रान्सलेशन दिलेलं नसेल, पॅसेजचं सुद्धा ट्रान्सलेशन दिलेलं नसेल. सो हे लक्षात ठेवा. आणि एकंदरीत या 100 प्रश्नांसाठी तुम्हाला जो कालावधी आहे तो आहे 1 तास. म्हणजे तुम्हाला या 60 मिनिटामध्ये हे 100 प्रश्न इथं सॉल्व करायचे आहेत. आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजेच MCQ फॉर्मॅटमध्ये ही परीक्षा असेल. MCQ फॉर्मॅटमध्ये म्हणजे काय तर एक प्रश्न दिलेला असेल आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतील, तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. जर आपण पेपर क्रमांक 2 बघितला तर तो सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर आहे आणि याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील 200 गुणांसाठी. म्हणजेच एक प्रश्न हा 2 मार्काला आहे आणि याचा जो दर्जा आहे तो पदवीचा आहे. आणि याचं माध्यम हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही असेल. म्हणजे पेपर क्रमांक 2 मधील जे प्रश्न आहेत ते दोन्ही भाषेत दिलेले असतील, मराठी व इंग्रजी. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेमध्ये तो प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि जो कालावधी आहे तो आहे 1 तासाचा. म्हणजे हे जे 60 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, म्हणजेच MCQ फॉर्मॅटमध्ये ही परीक्षा असेल. सो एकंदरीत आपण दोन्ही पेपरचं हे एक्झाम पॅटर्न बघितलेला आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न इथं येतो की निगेटिव्ह मार्किंग कशी असेल. तर निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये आहे आणि ती कशी आहे तर 25%, म्हणजेच 1/4 आहे. म्हणजे तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुम्हाला जे मार्क मिळाले त्या मार्कमधून त्या प्रश्नाला जेवढे मार्क दिलेले आहेत त्याच्या
1/4 म्हणजे आता कसं की आपल्या या परीक्षेमध्ये एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. मग याच्या 1/4 किती होतं? तर अर्धा मार्क होतो. सो तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुम्हाला जे गुण मिळाले त्या गुणमधून अर्धा मार्क तुमचा वजा होतो. अशा प्रकारची ही 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही तर तिथं तुमचे कोणतेही मार्क कट होणार नाहीत. इथं आपण बघू शकतो की एखाद्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते जर तुम्ही दिलं नाही तर तिथं निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि जर तुम्ही एका प्रश्नाचे एकपेक्षा जास्त उत्तर दिले, म्हणजे समजा आपल्याला इथं 4 असे सर्कल असतात आणि तुम्ही 2 सर्कल इथं जर डार्क केले तर ते सुद्धा निगेटिव्ह धरलं जाईल आणि तिथंही निगेटिव्ह मार्किंग तुमची होईल, हे लक्षात ठेवा. इथं असं दिलेलं आहे. आणि जे मार्क्स मिळतील ते जर अपूर्णांकात असतील तर ते अपूर्णांकातच ठेवले जातील. हे बहुतांश सर्व MPSC विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत माहीत झाले, कारण कट ऑफ हा अपूर्णांकातच लागतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर समजा तुम्हाला 45.5 असे जर मार्क पडले तर ते अपूर्णांकातच ठेवले जातील. आधी याला कसं राऊंड ऑफ केलं जायचं 46, पण आता राऊंड ऑफ केलं जात नाही. अपूर्णांकात मार्क आले असेल तर ते अपूर्णांकातच ठेवले जातात. सो हे एकंदरीत निगेटिव्ह मार्किंगबद्दल आपण इथं बोललेलो आहोत. सो अशा प्रकारे हा एक्झाम पॅटर्न आहे. अजून एकदा मी रिवाईज करतो. 2 पेपर आहेत. प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी, म्हणजे अशी टोटल 400 मार्काची ही परीक्षा आहे. आणि प्रत्येक पेपरला 1-1 तास कालावधी आहे. म्हणजे प्रत्येक पेपरमधले जे 100 प्रश्न आहेत ते तुम्हाला 60 मिनिटात सॉल्व करावे लागतील. आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे MCQ फॉर्मॅट, म्हणजे एक प्रश्न देऊन खाली 4 ऑप्शन दिलेले असतील, त्याच्यापैकी एक तुम्हाला प्रश्न निवडायचा आहे. सो आता आपण सिलेबस काय आहे प्रत्येक पेपरचा तो पाहूया. सर्वप्रथम आपण पेपर 1 जो आहे मराठी इंग्रजी, त्याचा सिलेबस नेमका काय दिलेला आहे तो पाहूया. जर आपण पेपर 1चा सिलेबस बघितला तर याच्यामध्ये मराठीचा सिलेबस काय दिलेला आहे, तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. सो एकंदरीत आपण याला अजून जर डिकोड केलं तर काय ह्याचा अर्थ निघतो, तर एकतर व्याकरण आहे, त्याच्यानंतर शब्दसंग्रह म्हणजे वोकॅब्लरी, त्याच्यामध्ये मग म्हणी, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी हे सर्व आलं. आणि त्याच्यानंतर असेल एक उतारा. अशा प्रकारे 3 महत्त्वाचे हे घटक आहेत. आता लगेच आपण याची बुकलिस्टसुद्धा डिस्कस करूया. तर मराठीसाठी महत्त्वाचे बुकलिस्ट कोणते आहेत, तर मोरा वाळंबे सरांचं जे व्याकरणचं पुस्तक आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. लाल कवरचं जे पुस्तक आहे मोरा वाळंबे सरचं, ते लक्षात ठेवा तुम्ही, व्याकरणासाठी महत्त्वाचं आहे. तसेच शब्दसंग्रहासाठी सुद्धा मोरा वाळंबे सरचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही शब्दसंग्रहासाठी इथं यूज करू शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही पब्लिकेशनचा सुद्धा यूज करू शकता. पण मोरा वाळंबे सरांची ही 2 पुस्तकं चांगली आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी लोकसेवा पब्लिकेशनचं सुद्धा इथं पुस्तक आहे मराठीचं. आत्तापर्यंत MPSCचे जेवढे काही मराठीचे पेपर झालेले आहेत त्याचे सर्व प्रश्नांचं कंपायलेशन करून दिलेलं हे पुस्तक आहे. आणि ते आपल्याला मराठी व्याकरणासाठी महत्त्वाचं आहे, कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट होऊ शकतात. तसेच आपल्याला प्रश्न कशा स्वरूपाचे येतात हे सुद्धा इथं कळतं. तुम्ही लोकसेवा किंवा कोणत्याही दुसऱ्या पब्लिकेशनचं सुद्धा पुस्तक घेऊ शकता. सो एकंदरीत मी इथं 3 महत्त्वाचे पुस्तक सांगितलेत. मोरा वाळंबे सरांचं व्याकरणाचं, मोरा वाळंबे सरांचं शब्दसंग्रहाचं आणि लोकसेवा पब्लिकेशनचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं. सो हे 3 पुस्तकं महत्त्वाचे आहेत मराठीसाठी. आता आपण इंग्रजीचा सिलेबस इथे बघूया. इंग्रजीचा सिलेबस काय आहे, तर कॉमन, वोकॅब्लरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. सो ह्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत. पहिलं म्हणजे ग्रामर, त्याच्यानंतर आहे वोकॅब्लरी ज्याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात, आणि तिसरं आहे पॅसेज. सो अशा प्रकारे 3 महत्त्वाचे घटक आहेत इंग्रजीमध्ये सुद्धा. जर इंग्रजीचं आपण इथं पुस्तकं बघितले तर मी महत्त्वाचे पुस्तकं जे सांगतोय तो आहे, पहिलं आहे ते आहे बाळासाहेब शिंदे सरांचं ग्रामरचं पुस्तक. त्यानंतर SP बक्षी यांचं सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश म्हणून पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्ही जे MCQ फॉर्मॅटमधले क्वेश्चन आहेत त्याचं इथे प्रॅक्टिस करू शकता. याच्यामध्ये सुद्धा काही वोकॅब्लरी दिली आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. आणि तिसरं म्हणजे इंग्रजीसाठी सुद्धा कोणत्याही पब्लिकेशनचं तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं पुस्तक इथं घेऊ शकता. लोकसेवा पब्लिकेशनचं सुद्धा आहे. जर ते तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही दुसऱ्या पब्लिकेशनचं सुद्धा यूज करू शकता. सो अशा प्रकारे आपण मराठी आणि इंग्रजीचे 3 पुस्तकं इथं महत्त्वाचे सांगितलेले आहेत. सो पेपर क्रमांक 1चा आपण इथं सिलेबस आणि जी बुकलिस्ट आहे इम्पॉर्टंट बुकलिस्ट ती बघितलेली आहे. आता आपण पेपर क्रमांक 2चा सिलेबस पाहूया.
सर्वप्रथम याच्यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे पेपर क्रमांक 2चा, त्याच्यामध्ये सिलेबस कसा दिला आहे तर सामान्य, बुद्धिमापन व आकलन. तसेच आपण 3 नंबरसुद्धा बघून घेऊ, अंकगणित व सांख्यिकी. सो एकंदरीत हे 2 एकमेकांशी रिलेव्हंटच असे इथं हे सब टॉपिक आहेत. म्हणजे हे जे टॉपिक आहेत 1 आणि 3 ते काय आहेत तर सीसॅट किंवा ज्याला आपण अंकगणित व बुद्धिमत्ता असं म्हणतो, हे टॉपिक आहेत. याच्यात काय दिले तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतील. सो हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता जे आहेत याच्यासाठी तुम्ही कोणते पुस्तक यूज करू शकतात तर सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे. तसेच त्यांचे यूट्यूबवर काही व्हिडिओजसुद्धा आहेत, हे तुम्ही बघून घेऊ शकता. तसेच प्रिवियस इयर क्वेश्चन आतापर्यंत MPSCनं कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि हा जो विषय आहे याच्यामध्ये प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आता प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेच आहेत मागच्या 5 वर्षाचे, त्याच्यातूनही बघू शकता किंवा लोकसेवा किंवा कोणत्याही इतर पब्लिकेशनच्या बुकमधून सुद्धा तुम्ही हे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बघू शकता. सो हे लक्षात ठेवा, मी वारंवार सांगत आहे की प्रिवियस इयर क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. सो तुम्ही सचिन ढवळे सर किंवा जर तुम्ही RS अग्रवाल जे इंग्रजीचं पुस्तक आहे ते वापरत असेल तर ते सुद्धा वापरू शकता, ते सुद्धा चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर दुसरा जे घटक आहे तो आहे चालू घडामोडी. याच्यामध्ये जागतिक, महाराष्ट्र आणि भारत अशा तिन्ही लेवलचं आपल्याला चालू घडामोडी इथं विचारलं जाईल. आता चालू घडामोडीसाठी तुम्ही काय करू शकता तर परिक्रमाचं जे मंथली मॅगझिन आहे ते करू शकता किंवा इतर कोणत्याही क्लासेसचं तुम्हाला आधी वाचत असेल तर ते सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर परीक्षेच्या तारखेपर्यंत कोणतं इयरबुक आलं म्हणजे सिम्प्लिफाईडचं आलं किंवा अभिनवचं आलं तर ते सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता. सिम्प्लिफाईडचे बुकलेटसुद्धा चांगले आहेत, त्याचंसुद्धा 2-3 महिन्याचे सुद्धा बुकलेट येतात, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. किंवा जर इयरबुक यांनी दिलं परीक्षेच्या आधी तर ते सुद्धा चांगलं इथं होईल. त्यानंतर आपण जर चौथा घटक बघितला तो आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ॲज अपडेटेड. आणि दुसरा इथं अजून एक अधिनियम कोणता दिला आहे तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. सो एकंदरीत आपल्याला इथं 2 ॲक्ट्स दिलेले आहेत. हे ॲक्ट तुम्ही जे आहेत ते कोणत्या पुस्तकातून न करता माझ्या मते हे तुम्ही डाउनलोड केले पाहिजे. ऑनलाईन हे भेटतात मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये. हे जसेच तसे तुम्ही इथं वाचून घ्या, त्याच्या नोट्स तुम्ही तिथं वरीच लिहू शकता त्या पेजच्या. सो हे महत्त्वाचं आहे, त्याच्यातले सेक्शन महत्त्वाचे बघून घ्या. तसेच MPSCमध्ये याच्यावर जे काही क्वेश्चन आलेले आहेत म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन हे सुद्धा तुम्ही इथं बघून घ्या. आणि याचीसुद्धा तुम्ही लिस्ट बनवून ठेवा की या ॲक्टमध्ये कोणते प्रिवियस इयर क्वेश्चन आलेले आहेत त्याची एक तुम्ही तो प्रश्न बाजूला करून लिहून घ्या. तसेच या ॲक्टवर सुद्धा कोणते प्रिवियस इयर क्वेश्चन आले ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या. म्हणजे तुमच्याकडे एक प्रश्नांचा सेट राहील आणि तो महत्त्वाचा आहे, कारण की प्रश्न रिपीट होतात. कोणत्याही पुस्तकात तुम्ही हे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बघू शकता. 5वा घटक तो आहे इथं भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ. त्याच्यामध्ये सिलेबस काय दिला आहे तर घटना कशी तयार झाली, घटनेच्या मागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तसेच इथं आपण बघितलं तर निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य याच्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे DPSP याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, आता युनिफॉर्म सिव्हिल कोडचं जे 44 आर्टिकल आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांची कर्तव्ये, अधिकार, कार्य. तसेच राज्य विधिमंडळ हा सुद्धा इथं महत्त्वाचा टॉपिक आहे. विधानसभा, विधान परिषद, त्याचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये. तसेच विधी समित्या व इत्यादी अशा प्रकारचा हा सिलेबस दिलेला आहे. सो एकंदरीत हे राज्यव्यवस्थेचा सिलेबस आहे. याच्यासाठी मी महत्त्वाचे 2 पुस्तकं सांगतो. एक म्हणजे लक्ष्मीकांत जे की इंग्रजीमध्ये अवेलेबल आहेच, तसेच त्याचं मराठीमध्ये सुद्धा इथं ट्रान्सलेशनचं जे पुस्तक आहे की सागरचं ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. तसेच त्याच्यासाठी कोळंबे सरांचं सुद्धा पुस्तक आहे, जे पुस्तक चांगलं आहे आणि बरेच विद्यार्थी मित्र इथं यूज करतात. सो एकंदरीत तुम्ही लक्ष्मीकांत वापरा किंवा तुम्ही इथं कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. तसेच जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे याच्यासाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक यूज करू शकता. सो माझ्या मते लक्ष्मीकांत आणि किशोर लवटे सर हे 2 पुस्तकं आपल्याला या टॉपिकसाठी इथं पुष्कळ आहेत. त्यानंतर 6वा टॉपिक आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता इथं सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947, महत्त्वाच्या व्यक्तींची कार्य, समाजसुधारकांचे कार्य,
स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्र, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. सो एकंदरीत जे काही इंडियन नॅशनल काँग्रेसच्या चळवळी झाल्या त्यांचे अध्यक्ष वगैरे कोण असतात त्या वर्षीचे, ते कुठे झाल्यात हे सुद्धा महत्त्वाचं इथं आहे. गव्हर्नर जनरल अशांवर सुद्धा इथं प्रश्न विचारले जातात. सो एकंदरीत आपल्याला इथं महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही गाठाळ सरांचं पुस्तक यूज करू शकता. तसेच समाजसुधारकांचं बऱ्याच पब्लिकेशननी सेपरेट बुक काढलेलं आहे. त्याच्यात तुम्ही लोकसेवा विपुल थोरमोटे सरांचं पुस्तकसुद्धा इथं चांगलं आहे, ते सुद्धा यूज करू शकता. जर भारताचा इतिहास आपण बघितला तर तो ग्रोअरमधून तुम्ही करून घ्या. आधुनिक भारताचा इतिहास हे लक्षात ठेवा, इथं आधुनिक भारताचा आहे. त्याच्यामुळं ॲन्शियंट म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन जो इतिहास आहे तो आपल्याला करायचा नाही आहे. शक्यतो महाराष्ट्रातील जे समाजसुधारक आहेत यांच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे समाजसुधारक आपल्याला त्याचं जे सेपरेट बुक आहे ते घेऊन त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. तसेच इथं तुम्ही जो आपला तात्यांचा ठोकळा आहे त्याच्यातून सुद्धा रिव्हिजन करू शकता. त्याच्यामुळे त्यातील सुद्धा याचे काही जे पेजेस आहेत ते तुम्ही वाचून घ्या, हे लक्षात ठेवा तुम्ही इथं. त्यानंतर पुढचा जो इथं टॉपिक आहे तो जॉग्राफी रिलेटेड आहे. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. याच्यामध्ये सिलेबस काय दिला आहे तर महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक म्हणजे फिजिकल भूगोल, मुख्य प्राकृतिक फिजिओग्राफिक विभाग, हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेट, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, पठार याच्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजांवर सुद्धा नेहमी प्रश्न विचारला जातो. मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, त्यांचे उगम, तसेच डेस्टिनेशनवर परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. सो अशा प्रकारे हा भूगोलाचा इथं सिलेबस आहे. आणि पर्यावरणाचा सुद्धा इथं सिलेबस दिलेला आहे. सो हे लक्षात ठेवा, इथं पर्यावरणावरही प्रश्न येतील. मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विशेषतः इथं वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरण आपत्ती. सो लक्षात ठेवा, क्लायमेट चेंज आणि पोल्युशन हे टॉपिक नेहमीच इथं करंट अफेअरमध्ये असतात. त्याच्यामुळे हे तुम्हाला इथं महत्त्वाचं आहे आणि याच्यावर यावर्षी नक्कीच प्रश्न येतील. पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, जागतिक पातळीवरील संघटना. सो एकंदरीत जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होतात COP 26, 27, 28 हे कुठं होतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो एकंदरीत याच्यासाठी तुम्ही कोणतं पुस्तक वापरू शकता तर सौदी सरांचं जे भूगोल आणि पर्यावरणचं पुस्तक आहे तेवढं एकच पुस्तक माझ्यानुसार ह्याला पुष्कळ आहे. त्याच्यामुळे ते पुस्तक महत्त्वाचं आहे, सौदी सरांचं भूगोल व पर्यावरण. आता 8वा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. सचिन भस्के सरांचं जे पुस्तक आहे सामान्य विज्ञानचं ते तुम्ही इथं यूज करू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचं काही इथं प्रॉब्लेम नाही तर त्यांनी लुसंटचं सुद्धा एक जनरल सायन्सचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही इथं बघून घेऊ शकता. तसेच मी तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही भूगोलचे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन करायला पाहिजे. तसेच इतिहासासाठी सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही बघून घ्या, हे प्रश्न रिपीट होतात त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. आता सामान्य विज्ञानमध्ये आपण बुक्स तर बघितलेले आहेत, एकतर सचिन भस्के सरांचं जे मराठीतलं आहे सामान्य विज्ञान किंवा लुसंटचं जे जनरल सायन्स आहे याच्यापैकी एक तुम्ही इथं वापरू शकता. आता इथे सिलेबस काय दिला आहे तर फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी हे तर टॉपिक तुमच्या इथून कवर होतील. तसेच जे पुढचे टॉपिक आहे त्यासाठी तुम्हाला थोडं इंटरनेटची इथं सहाय्यता घ्यावी लागेल. दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती व प्रणाली त्याचे उपयोजन म्हणजेच रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे GIS, इट्स ॲप्लिकेशन. हे तुम्हाला सचिन भस्के सरमध्ये काय मिळेल किंवा तुम्हाला ऑनलाईन हे बघावे लागेल. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. सो काही प्रश्न हे ICT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसुद्धा येतील. त्याच्यामुळे कॉम्प्युटर हा सेक्शनसुद्धा आपल्याला इथं महत्त्वाचा ठरतो. आता या सिलेबसमधील शेवटचा घटक तो म्हणजे अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. सो एकंदरीत अर्थशास्त्राचा हा इथं टॉपिक आहे. त्याच्यामध्ये पहिला जो इथं घटक दिला तो आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र. त्याच्यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. हे देसले सरांचं जे भाग 2 आहे अर्थशास्त्र त्याच्यामधून हे टॉपिक कवर होऊन जातील. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये
भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतातील शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. हे सर्व टॉपिक तुम्हाला देसले सरांचं जे भाग 2 आहे त्याच्यामधून कव्हर होईल. तसेच भाग 1 सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यातल्या ज्या स्कीम्स आहेत त्या तुम्ही बघून घ्या, ज्या योजना आहेत. त्याच्यामुळे देसले सरांचे तुम्ही दोन्ही भाग जर चांगले केले तर याच्यावरचे प्रश्न तुमचे नक्कीच तर सॉल्व होतील. सो एकंदरीत आपण सर्व विषयांचे जे सिलेबस आहे, मग त्याच्यामध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, त्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर इतिहास, भूगोल, विज्ञान आणि अर्थव्यवस्था, तसेच 2 महत्त्वाचे ॲक्ट आपण इथं हे सर्व सिलेबस बघितलेला आहे. त्याची जी इम्पॉर्टंट बुक लिस्ट आहे ती सुद्धा आपण इथं डिस्कस केलेली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही हा सिलेबस आणि जे बुक लिस्ट आहे ती फॉलो करू शकता. आयोग लवकरच मुख्य परीक्षेचा डेट डिक्लेअर करेल, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. तो अजून जोमाने इथं तुम्ही वाढवायला हवा. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.